विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई। कापरा गडगे मडके काय तुमच्याकडे कपडे गोधड्या सगळं धुतो की नाही आपण काय नाही एक कोपरा ना कोपरा तुम्ही स्वच्छ केलेला आहे। आज तुम्ही तशा आलेले आहेत का दसऱ्याला मस्त झेंडूची माळ वगैरे बाहेर लावून तुम्ही पद्धतशीर एकदम टापटीप घर केलेले कुठं असं कचरा सुद्धा ठेवलेला नाही धुवून काढले स्वच्छ केले। ह्याचा अर्थ काय दसरा म्हणजे निर्मळ हे झालं प्रापंचिक कारण आणि हे प्रापंचिक कारण जे आहे ना म्हणून या दसऱ्या ह्या पर्वाला विशेष महत्व आहे कारण की आपण कोणत्याही सणाला एवढी साफसफाई एवढी झटकाझटकी करत नाही म्हणून तुकोबारायांनी हे दोन शब्द वापरले। नाही तर तिथं अनेक सण आहेत आपले दिवसागणिक सण आहेत महाराष्ट्रात काय भारतात काय एक एक सण आहेत महाराष्ट्र तुम्हाला संक्रांत पासून जे सुरू होतं नवीन वर्षाला तर 30 डिसेंबर पर्यंत आहे तुम्हाला सण एक ना एक सण आहे पण दोनच का घेतले कारण की हा जी सुरुवात आहे ही तुम्हाला दसऱ्यात जे तुम्ही झाडझूड करता जे तुम्ही झटकाझटकी करता जी दुरुस्ती करता जे कलरिंग करतो आपण नवीन अनेक वस्तू आहेत तुम्ही आता ह्याच्यात सगळ्यांना घ्या की घराला आपण रंगरंगोटी काय करतो गाड्या काय धुतो शस्त्राची पूजा काय करतो हे सगळं त्याच्यात आलं पण दुरुस्ती ही काय तुमची निर्मळता स्वच्छता दुरुस्ती आणि संत जेव्हा तुम्हाला भेटतात ना तुमची अगोदर दुरुस्ती करतात विठाला विठाला म्हणून तुकोबारायांनी दसरा हा शब्द वापरला। आता दिवाळी का वापरला दिवाळी म्हणजे काय दिवाळी म्हणजे काय आता जर दसरा म्हणजे स्वच्छता आहे दसरा म्हणजे जर दुरुस्ती आहे तर दिवाळी म्हणजे प्रसन्नता महाराज दिवाळीत किती प्रसन्न वाटतं आपल्याला सर्व असं लक्ष्मीचं आगमन असतं आपण व्यवस्थित करून घेतो सगळं दिवे वगैरे लावतो तर ही प्रसन्नता आहे आणि ही दिवाळीची प्रसन्नता आहे ना त्यामुळे इथं दिवाळी शब्द आहे तुमचा दसरा अगोदर काढतात संत आणि नंतर तुमच्या जीवनात जे आहे ते प्रसन्नता निर्माण करतात आणि हे प्रसन्नता नाही का माऊलींनी सुद्धा दसऱ्याची ओवी तुम्हाला ज्ञानेश्वरी मध्ये लिहिलेली जे खळांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे आता इथं माऊलीने दसऱ्याची ओवी महाराज जे खळांची व्यंकटी सांडो मग खळ मरून जावं म्हणले का रातोरात असं जर म्हणले असते ना एकच शिल्लक राहिला नसतात मंडपातले सोडून जर खळ जर मेले असं म्हणायला पाहिजे होतं ना माऊली तर जिवंत झाले असते पण खळांची व्यंकटी सांडो म्हणजे खळाचं खळ पण जावं म्हणजे माऊलींच्या ठिकाणी किती औदार्य आहे सांगा तुम्हाला काय प्रार्थना केली तुमच्या सौर मंडलात कोणत्याही ग्रंथात कोणत्याही संताची अशी मागणी नाही जी माऊलींनी केलेली पसायदानमध्ये की जे खळांची व्यंकटी सांडो अशी मागणी तुम्हाला दिसणार नाही जगाच्या पाठीवर कुठेही दिसणार नाही आणि कोणत्याही संताच्या याच्यात दिसणार नाही फक्त माऊली आहेत म्हणून त्यांना माऊली म्हणतात महाराज आणि ते खळांची व्यंकटी सांडो म्हणतात म्हणजे काय म्हणतात दुरुस्ती करा म्हणतायत तुमच्या ती दुरुस्ती जोपर्यंत तुम्ही करत नाही दुरुस्ती म्हणजे काय आपल्यामधलं अज्ञान घालवणं अज्ञान घालवणं हीच आपली दुरुस्ती तर हे जे आपण मोहात अटकलेलो आहे हे वासनेत जे अटकलेलो आहे हे आपण अज्ञान आपल्याकडून दूर गेलं पाहिजे महाराज कारण की आपण त्याच्यातच आहे आता इथं कीर्तनापुरतं बऱ्याच लोकांना स्मशान वैरागी अरे अरे बरोबर बोलताय महाराज वासना चांगली नाही मोहानं आपल्याला अनेक दुःख झाले बऱ्याच लोकांना आठवले असं आपल्याला मोह केलं होतं ह्याच्यामुळे दुःख आपल्याला झाले आपण एक वासना केली होती आपली पूर्ण नाही झाली आपल्याला फार दुःख दिलं त्याला पण हा स्मशान वैराग्य न राहता हा कायमचा यायला पाहिजे हे संतांचा प्रयत्न असतं त्याच्यामुळे जे खळांची व्यंकटी सांडो ते सांडायला पाहिजे जे खळपण आहे ना ते सांडलं तर फायदा तरच संतांचं कार्य पूर्ण होतं आणि तरच संत भेटीचा अर्थ कळतो महाराज नाही तर संत जरी भेटले आणि जर कळालेच नाही तर ते आले गेले तसं तुम्हाला काही लक्षातच येणार नाही कारण संत भेट पहिलेच दुर्मिळ कारण की भेटतच नाही संत दुर्मिळ आहे असे अनेक प्रमाण आपल्याला गाठत आहे
अवघड म्हटलेलं आहे महाराज. कारण की खरोखर दुर्मिळ गोष्ट आहे. संत भेटणं फार कठीण आहे महाराज. आणि जर तुम्हाला तुमच्या आशीर्वादानं भांबरे बाबा इथे भेटले आणि बऱ्याच लोकांचं इथं मी ऐकलं ना, बऱ्याच लोकांचं कल्याण झालंय महाराज. कितीतरी लोक व्यस्त होते, त्यांनी ते नीट केले. कारण की संतांची ताकद असते महाराज. हे मारत नाहीत लोकांना, हे दुरुस्ती करतात. आणि जर तुम्हाला जर दुरुस्ती जर पाहिजे असेल तर एक तुम्हाला उदाहरण सांगतो मी, की वाल्मिकी ऋषी त्यांचा तुम्ही पूर्वार्ध बघा. वाल्मिकी ऋषी जे होते त्यांचा पूर्वार्ध बघा. ते वाल्याकोळी नावाचे एक दरोडेखोर होते. दरोडेखोर होते आणि एवढ्या लोकांनी त्यांना मारलंय की त्यांचं आपल्या गाथ्यात सुद्धा तुकोबारायांनी वर्णन केलंय की ब्रह्म हत्या राशी पातकी अपार. म्हणजे ब्रह्म हत्या राशी, राशी म्हणजे आपण जी माताला वाहत नाही का, आता गणपतीमध्ये ज्या महालक्ष्मी वगैरे बसवतो आपण, त्याच्यात रास वाहतो बघा. तर त्या रास मधले दाणे आपण मोजतो का, किती आहेत? अवताराची राशी तो हा उभ्या विटेवरी. म्हणजे अनेक अवतार भगवंतांनी घेतले. ती रास म्हणजे हा शब्द आहे अनेक. आणि ब्रह्म हत्या राशी पातकी अपार म्हणजे पातक सुद्धा अनेक केले. ब्रह्म हत्या तर केल्याच, पण एवढा तो कुकर्म करणारा वाल्या कोळी. पण कोणाची भेट झाली? नारद महर्षींची भेट झाली. नारद महर्षींची भेट झाली. महाराज मारायला धावला नारद महर्षींना. वाल्या कोळी जेव्हा होता तो मारायला धावला आणि त्यांच्याकडे तो शालिग्राम आहे का नाही, कारण की त्यांनी 7 रांजण शालिग्रामला भरले होते. जी ब्राह्मणाकडे नसतात का, विष्णू सारखे असतात, ते विष्णूची प्रतिमा असते ती शालिग्राम. ते त्यांनी 7 रांजण भरले होते असं भागवत मध्ये वर्णन. नुसते शालिग्रामचे म्हणजे ब्राह्मण एवढे मारले होते महाराज. आणि नारद महर्षीची भेट झाली. म्हणे कुठे आहे म्हणे शालिग्राम, मला द्या म्हणे. माझ्याकडे काही शालिग्राम नाही बाबा म्हणे. मग कस काय म्हणे, तुमच्यासारखेच भजन करणारे ते लोक म्हणे, त्यांच्याकडे तर बरं भेटलं म्हणे मला. म्हणे नाही आपण हे ठेवत नाही म्हणे, माझ्याकडे तो नाहीये म्हणे, माझ्या साक्षात हृदयात आहे म्हणे. ते मला असं दगड नाही ठेवायची गरज नाही म्हणे शालिग्राम वगैरे म्हणे. मग कस काय नाही म्हणे, असं कसं खोटं बोलतात म्हणे तुम्ही? नाही म्हणे, मी खरं बोलतोय एकदम, तुला काही त्याच्यात खोटं म्हणायचं कारण नाही. पण हे कशा करता करतो म्हणे तू. संतांचे जे शब्द असतात ना ते प्रभावशाली असतात महाराज. जर तुम्हाला जर कोणी दुसरं विचारते तू असं का करतोय, जर त्याचा प्रभाव नसेल तर तुमच्याकडून उत्तर तसं येत नाही महाराज. कारण की त्याचा प्रभाव पाहिजे, त्याची अगोदर त्यानं दुरुस्ती केली पाहिजे. संत कधी दुरुस्त करू शकतात, कारण की त्यांची अगोदर दुरुस्ती केलेली आहे त्यांनी. ते अगोदर त्यांनी सर्वांगाने ते पूर्ण अंगभूत केलेलं आहे. नंतर तुम्हाला ते सांगतात की का हे चुकीचं आहे, का हे बरोबर आहे. त्यांनी अनुभवलेलं आहे जीवनात, त्यांनी त्यांच्या जीवनात त्या घडवलेलं आहे, म्हणून ते तुम्हाला सांगतात. नाही तर असं त्यांना असं प्रभाव पडत नाही. आता तुम्ही किती मंडळी आहेत, किती कोणाला कितीतरी समजवतात, पण जैसे थे. कारण की काय आहे, कारण की ते तसं वागत नाही. आता एखादा जर म्हणला की दारू सोडावं, दारू फार चांगली नाही, आणि हाच रात्री तिथं असला तर ह्याचा प्रभाव थोडी पडतो. कारण की तोच जर रात्री घेतोय, सकाळी लोकांना सांगतो लय अवघड आहे, काय घ्यायचे ते चांगलं नसतं, काय व्यसन आहे ते, त्यांना लय वाटोळे झाले कुटुंबाचे, आणि हा रात्री तिथं अशा लोकांचे प्रभाव पडत नाही. जोपर्यंत तो स्वतः एकनाथ महाराजांच्या जीवन चरित्रामध्ये एक कथा आलेली आहे की एक स्त्री नाही का एका मुलाला घेऊन येते त्यांच्याकडे, म्हणते फार गुळ खातो महाराज, ह्याला काही लक्षातच येत नाही म्हणे, आम्ही फार मारलं म्हणे याला, पण काही लक्षात येत नाही म्हणे, तुम्ही काहीतरी सांगा म्हणे, हा गुळ फार खातो म्हणे. नाथ महाराजांनी त्याच्याकडे बघितलं, म्हणजे तुम्ही 8 दिवसांनी म्हणे मी याच्यावर उपाय सांगतो तुम्हाला. तर नाथ महाराजांकडे नंतर 8 दिवसांनी परत ती बाई आली आणि ते मुलाला घेऊन आली. म्हणे महाराज तुम्ही आज उपाय सांगणार ते? हो म्हणे. म्हणे त्या बाळाला त्याने इकडे घेतलं, थोडं त्याची पाठ फिरून हात फिरला, म्हणे बाळा गुळ खात जाऊ नये रे बेटा, त्यानं पोट दुखतं. तुम्ही म्हणले 8 दिवसा अगोदर सांगितलं असतं म्हणे महाराज, आज 8 दिवसानंतर हीच गोष्ट सांगितली असती ती 8 दिवस. म्हणे मी तेव्हा गुळ खात होतो म्हणे, मी पहिले सोडलं मग तुझ्या मुलाला सांगण्याचा अधिकारी झालो म्हणे. विठाला म्हणजे संतपण येण्याकरता नाही का आपल्यातल्या खराब गोष्टी, आपल्यातल्या जे चांगल्या नाहीत त्या गोष्टी टाकाव्या लागतात, तेव्हा संतपण येतं. निळोबारायांची व्याख्या आहे संतांबद्दल की तेची संत तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठली आणि नेनती काही टाणाटोना नामस्मरणा वाचून. संतांची खरी ओळख करण्याची फार सोपी पद्धत आहे महाराज, की ते नामस्मरणा वाचून दुसरं काही बोलत नाही. आणि ते हित कशात येतं, विठ्ठलाच सांगतात. हे जे तुम्हाला दुसरीकडे कुठे हित सांगत असतील ना, पैशात आहे, बंगल्यात आहे, गाड्यात आहे, लगेच हात जोडायचे आणि परत यायचं, कारण की ते संत नाहीत महाराज. त्यांच्या ठिकाणी संत पण कधी येऊ शकत नाही, कारण की ते निळोबारायांच्या व्याख्येत बसत. निळोबारायांची सोपी व्याख्या आहे. आणि असे संत नारद महर्षी वाल्या कोळींना भेटले, त्याच्यामुळे प्रभाव पडला महाराज. लगे अचानक अचंबित झालं म्हणे, उदरनिर्वाह करता करता म्हणे दुसरे फार साधन आहेत ना म्हणे तुला, म्हणे मला हे जमतं म्हणे. अरे पण ह्यानं तू पाप कर्म वाढतायत तुझे, आणि तुझ्या पाप कर्मात तुझे घरातले भागीदार होतील का ते तू विचारलं का कधी? का तू एकटा पाप करत चालला, ह्याची शिक्षा तुला फार आहे, पुढं नरक भोगावं लागल, अनेक जन्माला तुझं पडावं लागल. त्याला गोष्ट पटली महाराज. ते म्हणे मी घरच्या सगळ्यांसाठी करतो, ते मला नक्की सहभाग होतील म्हणे तू विचारू नये म्हणे, मी इथं थांबतो म्हणे. गेला घरी महाराज, पत्नीला विचारलं, आईला विचारलं, मी तुमच्यासाठी एवढे हत्या केल्या म्हणे, तुम्हाला लुटून आणले, एवढे दागिने तुला मडवले म्हणे, एवढे प्राणी मारले म्हणे, तुम्ही जेव्हा मला
मी जेव्हा नरकात जाईल तर तुम्ही माझ्यासोबत भोगायला येताल का माझे पाप? ते म्हणे तुमचं धर्म आहे म्हणे तो, असं कसं भोगू म्हणे आम्ही. आई साप नडून गेली, मुलगा साप नडून गेला, पत्नी साप नडून गेली, पश्चाताप झाला महाराज. ह्याच्यात नाही का पश्चाताप व्हायला पाहिजे, हा जो शब्द आहे ना फार महत्वाचा आहे. तुम्हाला जर जीवनात जर काही करायचं असेल ना, जर आपल्या जे वाईट गोष्टी आहेत त्याचा पश्चाताप व्हायला पाहिजे महाराज. पश्चातापानं काय होतं, हे सगळं धुतलं जातं महाराज. आणि पश्चाताप झाला महाराज, नारद महर्षींकडे आला म्हणे अरे रे रे म्हणे फार जीवनाचं वाटोळं केलं म्हणे महाराज मी, माझ्या एवढ्या राशीच्या राशी हत्या माझ्याकडून घडल्या म्हणे, पण आता मला उपाय सांगा म्हणे, मला याच्यातून बाहेर निघायचं. मग नारद महर्षींनी त्यांना सांगितलं की तू राम राम म्हणत जा म्हणे. तोंडातून शब्द यायला तयार नाही महाराज राम राम. आता पाप कर्म ज्यांना केलेत ना त्यांच्या तोंडात राम येत नाही महाराज. तुम्ही कितीही करा, काल तुम्हाला सांगितलं ज्ञानुभवनी कीर्तनात की ती म्हातारी शेवटपर्यंत राम म्हणली नाही तर कुठंच काही झालं नाही. त्याचं जे उपस्थित होते त्यांना सगळ्यांना माहिती राम येत नाही महाराज. जर तुम्ही जर पाप कर्म करतात आयुष्यभर आणि तुम्हाला जर वाटतं तर शेवटी राम नाम यावं, अशक्य आहे महाराज. जोपर्यंत तुम्हाला जर IAS ची परीक्षा द्यायची, सगळ्यात जो आपला अवघड विषय, तुम्हाला तयारी करावी लागते महाराज. आणि तुम्हाला जर मोक्ष प्राप्ती करायची तर तयारी करावी लागते महाराज. तर तयारी नाही करणार आणि तुम्ही एकदम शेवटच्या पेपरला जाताल तर आपण आजामेळ एवढे सगळेच भाग्यशाली असं काही नाही. त्या जर भरोशावर आपण राहू तर कधी प्राण निघून जाईल ते कळणार सुद्धा नाही. आपण आजामेळाच्या भरोशावर बसलो नाही, आले यमदूत पाहू घेऊ एकदा एक देवाचं नाव. तुम्हाला काय माहितीये कधी येणार आहे, क्षणभंगूर नाही भरोसा. माशी पाखू पाकडी तव हे सरे असं आलेलं आहे महाराज. ते काळा नळाची तोंडी पडली लोणियाची उंडी आणि माशी पाखू पाकडी तव हे सरे. माशी फडफड नाही करत तोपर्यंत निघून जातो महाराज. आणि कोणत्या भरोशावर बसलो आपण, कोणाच्या भरोशावर बसलो? आपण त्याच्यातून उठायला पाहिजे, आपण त्याच्या मार्गाला लागायला पाहिजे. पण राम येत नाही महाराज जोपर्यंत तुम्ही आतापासून प्रयत्न करणार नाही. ज्यांनी नाही केलाय त्यांनी सुरू करा. आता उघडी डोळे जरी अद्यापि ना कळे तरी मातेची या खुळे दगड आला पोटाशी. आतापासून करा. नाही झालंय ना आतापर्यंत 75% गेलंय ना आयुष्य, कोणाचं 50 गेलंय, कोणाचं 25 गेलंय. दरदूर सापे गिळी जातो आहे उभा की तो मासिया वेटाळे जीवा तसे प्राणी एकावून आलो बा वाढवे ती तृष्णा. जरी धरलेलं आहे तुम्हाला, जरी तुम्ही 25% गिळल्या गेले, 50 हातात आहे आपल्या, इथून सुरू करा. भगवंताचं नामस्मरण करा तर ते शेवटी येणार महाराज. नाही तर असं तुम्ही का म्हणणार की आम्ही घेऊ म्हातारपणात, जा तर तरुणपणात असं मजा करण्याचे दिवस आहे. हे तरुणपणातच करण्याचा विषय महाराज. नाही तर 16व्या वर्षी कशाला लिहिले असते ज्ञानेश्वर महाराजांनी? ज्ञानेश्वर 61व्या वर्षी लिहिली असते आरामात बसू म्हणे म्हातारपणात एकटं तिथं कोपऱ्यात बसून लिहू म्हणे, कोणी आपल्याला डिस्टर्ब करणार नाही. 16व्या वर्षात लिहिण्याचं कारण काय ज्ञानेश्वरी? की 16व्या वर्षाच्या मुलाला ती कळली पाहिजे, ती 16 वर्षापासून तुम्ही अनुभवली पाहिजे, म्हणून 16व्या वर्षात आहे. तुम्ही जर त्याला 61 वर्षात 65 वर्षात उघडून ठेवतात, शब्द सुद्धा कळत नाही महाराज, वाचता सुद्धा येत नाही ती ज्ञानेश्वरी. एवढं अवघड ते लिखाण. तुम्हाला सुरुवातीपासून जेव्हा कळलं तेव्हा माऊलींचं तुमची तळमळ कळत तुमच्याविषयी का उद्धाराविषयी किती तळमळ तुम्हाला आहे ना. ही संतांविषयी असते. आपल्याला बोलायचं कोणाविषयी? संतांविषयी. संतांच्या ठिकाणी मी जरी संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतोय, तुकाराम महाराज म्हणतोय, तरी सगळे त्याच्यात संत जर सुरुवातीला आले तर हे सगळे आले. मग भांबरे बाबा सुद्धा आले, त्याच्यात परमपूज्य भक्तराज महाराज सुद्धा आले. हे सगळे संत जे आहेत ना हे तुम्हाला नीट करण्याचा प्रयत्न करतात महाराज. आणि जर तुमच्या मुखात जर राम नाही आलं तर तुमचं जीवन व्यर्थ आहे महाराज. राम आपल्या मुखात यायला पाहिजे. आपण किती वेळा तरी राम 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 म्हणायला पाहिजे. आणि हे मी का तुम्हाला सांगतोय की माझी स्वतःची दुरुस्ती आमच्या बाबांनी केली. मी प्युअर बिझनेस करणारा माणूस होतो, एक शिवाय मला त्याच्या काही शिवाय दुसरं सुचत नव्हतं. पण आमच्या बाबांनी आम्हाला सांगितलं की आपल्या घराची परंपरा काय, आपले आजोबा काय करत होते, तुझे वडील काय करत होते. तुला जर तुझ्या वडिलांच्या नावानं तुझं नाव जर जोडायचं असेल की परमपूज्य हरिभक्त नंदूभाऊ महाराज सारडाचा मुलगा तुला शोभायचा असेल तर तुला हे परमार्थातच करावं लागेल. हे तुला दुकानदारी करून होणार नाही. आणि ही माझी दुरुस्ती झाली म्हणून मी तुम्हाला दुरुस्ती करतो. आणि राम त्याच्या मुखात यायला तयार नाही महाराज, काय केलेलंच नाही ना, तर मग नाही येते राम. मग नारद महर्षींनी उपाय काढला. म्हणे मारा मारा म्हणतो का? नाही हो, दिवसभर मारू लागलो म्हणे मी, मारा मारा म्हणतो. मारा 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 म्हणलं, कधी त्याचं राम राम झालं की एवढा अधिकार झाला का लिहिले रामायण रामाआधी. मग वाल्यकुळी एवढे आपण पापी आहोत का? आपले पाप कर्म वाल्यकुळी एवढे आहे का? मग तो जर करू शकतात, त्यांचे वाल्मिकी ऋषी होऊ शकतात की ब्रह्मा अत्याराशी पातकी अपार आणि वाल्मिक किंकर वंद्य केला. किंकर हा शब्द वापरलेला आहे तुकोबारायांनी, म्हणजे अतिशय दुराचारी दुष्ट असा प्रवृत्तीचा वाल्मिक ऋषी झाले. मग त्यांच्या एवढे तर आपण नाहीच होत. मग आपण आपल्या उद्धाराची आपल्याला गॅरंटी आहे. हा मनुष्य देह भेटलेला आहे, फार फार पुण्यानं भेटलेला आहे. बहुता सुकृती नरदेह लादला. हा तर आहेच, पण आपण जे रूप पाहतामध्ये म्हणतो की बहुत सुकृताची जोडी आणि म्हणून विठ्ठली आवडी. मग बहुता सुकृतानं नरदेह भेटला आणि त्याच्यापेक्षाही दुर्मिळ विठ्ठल आवडतं.
म्हणजे हे तर आहे दुर्मिळ, हेच शक्य नाही, पण त्याच्यानंतर हे सुद्धा शक्य नाही. आता तुम्ही मला सांगा, आविष्कार कॉलनीत किती पब्लिक आहे, त्याच्यातली किती इथे आहे? मग हे जे आहे ना, बहुत सुकृताची जोडी. हे तुमचं काहीतरी सुकृत आहे, माझं काहीतरी सुकृत आहे. नाही तर मी सुद्धा दसऱ्याला आपटेच वाटत फिरत होतो. आज तुमच्यासारख्या संत जनांची मला भेट झाली, म्हणजे काहीतरी माझ्या मागच्या जन्माचं पुण्य फळायला आलं. हे आमच्या सद्गुरू बाबांचे आशीर्वाद मला लागले, त्यांनी मला परमार्थात आणलं. तर हे सद्गुरूंची सगळ्या संत जनांची मला आज भेट झाली. जन्माचे सुकृत पदारी पैठा होय, काचे मुखी हरी पैठा हो. बहुत जन्माचे सुकृत पदरी, काहीतरी असेल माझ्याही मागच्या जन्माचं असेल. आणि तुमच्यासारख्या संतांची मला भेट झाली आणि परमपूज्य बाबांचा सहवास लाभला. भक्तराज महाराजांच्या घरात मी जन्माला आलो. काहीतरी सुकृत आहे म्हणून आज मी इथं उभा आहे. नाही तर मी तुम्हाला सांगतो, आजच्या वर्षभर अगोदर काका इथे आहेत, आमचे मोठे काका इथे आहेत, मी माईकवर एक शब्द सुद्धा बोलत होतो, एक शब्द सुद्धा. मला भीती वाटायची महाराज, पूर्ण अंग धरून जायचं, माझं घाम यायचं मला. पण ही सद्गुरू बाबांची कृपा आहे, भक्तराज महाराजांची आमची कृपा आहे, वडिलांची कृपा आहे काहीतरी, का मी आज स्वतः सुद्धा बदल करतोय आणि तुम्हाला सुद्धा कीर्तनातून प्रबोधन करतोय. हे त्यांनी अधिकार करून दिला. हे संतांच्या ठिकाणी असतं. हे माझे भामरे बाबांशी प्रत्यक्ष माझी कधी भेट नाही, पण संत सगळे सारखे असतात महाराज. मी तुम्हाला बोलून गेलो की कोणतेही असो, नावारूपानं ते भिन्न आहेत, पण ते आत्मा त्यांचा एक आहे महाराज. ते फक्त तळमळ त्यांची लोकांच्या उद्धाराची, लोककल्याण, जगाच्या कल्याण संत. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, संत जगी अवतरले, उद्धारावयाले दीन जना, उद्धारावयाले दीन जना, दीन जना, उद्धारावयाले दीन जना. असं संतांचं जीवन असतं महाराज. आणि तेच आपले भामरे बाबा आहेत, ज्यांच्या पुण्यस्मरणानं आपण हा सोहळा साजरा करतोय. काहीतरी अनेक जन्माचे तुमचे पुण्य की त्यांचा सहवास तुम्हाला लाभला. संतांचा सहवास लाभणं हे सुद्धा बहुत सुकृताची जोडी, हे सुद्धा फार सुकृत लागतात. साचा पडे तिळ तिळ पुण्य साचा पडे, पुण्य साचा पडे तिळ तिळ पुण्य साचा पडे. जरी हे बहुता जन्मी जोडे, जरी हे बहुता जन्मी जोडे, जोडे तरी समागम घडे संतांचा, समागम घडे संतांचा, समागम घडे संतांचा, समागम घडे संतांचा. तिळ तिळ पुण्य साचा पडे, 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 तिळ पुण्य साचा पडे, तिळ पुण्य साचा पडे, तिळ पुण्य साचा पडे, पुण्य साचा पडे. असं संतांचं हे जीवन असतं महाराज. ते आपल्याला ज्ञान देतात आणि ज्ञान जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत ज्ञानदीप लावू जगी, तोपर्यंत आपल्या जीवनात दिवाळी नाही होत महाराज. दिवाळी म्हणजे काय? दीप लावणं. आणि एकदा दिव्याचा प्रकाश आपल्यात पडला, त्या ज्या ज्योतीमध्ये मग काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर असे किती कीटक येऊ द्यात महाराज, जळून खाक होतात. तो ज्ञानदीपच तसा आहे, तो विझणार नाही महाराज. एकदा लागला, हे दिवे तुमचे विझून जातील तेलाचे, पण ज्ञानदीप एकदा लागला की ते विझत नाही महाराज. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. ते ज्ञान पैगाबरवे जरी मनी अथि अनावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. जेथ
ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी तरी तनुमनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ मग अपेक्षित जे आपुले तेही सांगसी पुसिले जेने अंतःकरण बोधले संकल्पा नये. हे संतांचं ठिकाणचं ज्ञान आहे महाराज, हे ते आपल्याला देतात. पण कसं जावं लागतं? तनुमनु जीवे चरणासी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ. गर्वता नाही पाहिजे तर तुमच्यावर संत कृपा करतात. संतांची कृपा सहज होत नाही महाराज. तुम्हाला भेटतील एखाद वेळेस, तुमच्या नशिबानं भेटतील संत, तुम्हाला कळतील, पण कृपा मात्र ते करत नाही. जोपर्यंत तुम्ही हे करत नाही, जोपर्यंत तुम्ही सर्वांगाने त्यांना शरण जात नाही ना, तोपर्यंत ते कृपा नाही करत महाराज. तुमच्याकडे तिने कृपा केली असं आपल्याला वाटावं ना, तर आपल्याला गर्व काढावा लागतो महाराज. आपण जर गर्वानं गेलो हां कर कृपा देते ते ठेवून दोन जाय रे म्हणते बावळ्या, असं नाही. आपल्याला त्यांच्याकडे नतमस्तक होऊन जावं लागतं, संताकडे लीन होऊन जावं लागतं, तर आपल्याला ते कृपा करतात. एवढंच काय, आता आपण दसऱ्याची दिवाळी केली, वाल्मिक ऋषींची काय झाली दसऱ्याची दिवाळी. संतात एवढी शक्ती असते महाराज की शिमग्याची सुद्धा दिवाळी ते करू शकतात. आता शिमगा म्हणजे काय? बोंब मारणं. बोंब मारणं म्हणजे काही चांगलं आहे का महाराज? दुःख म्हणजे बोंब मारतं. कधी मारतं माणूस बोंब? दुःखात मारतं. पण दुःखाचं सुद्धा सुखात रूपांतर करण्याची संतात ताकद असते महाराज. कारण की एक तुम्हाला काशीमध्ये एक प्रसिद्ध जे संत होऊन गेले कबीरदासजी आणि त्यांचा मुलगा होता कमाल. दोन्हीही संत आहेत, हिंदीमध्ये फार छान त्यांची पदं आहेत, अभंग आहेत, अतिशय उत्कृष्ट दोन्ही संत की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. कबीरदासजी जसे होते तसे त्यांचे पुत्रसुद्धा कमाल तसेच होते महाराज. आणि फक्त काय असं प्रारब्ध असतं बघा कोणाकोणाचे. त्यांच्या घरात अतिशय दारिद्र्यता होती, खायला अन्न नव्हतं, मीठ नव्हतं, का राशन नव्हतं, काहीच नव्हतं. अशा परिस्थितीत ते जीवन जगत होते. काय आहे ना, प्रारब्ध आपल्या हातात नाही पण परमार्थ आपल्या हातात आहे. विठाला 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 विठाला. प्रारब्ध तुम्ही बदलू शकत नाही पण परमार्थानं तुमची हे जीवन तुम्ही बदलू शकता. तुम्ही उद्धाराला जाऊ शकतात, भगवंताचं तुम्ही मोक्ष प्राप्त करू शकता. हे त्यांना माहिती होतं म्हणून ते त्याचा फार जास्त विचार करत नव्हते प्रारब्धाचा. मस्त राहायचे ते, खायला नाही भेटलं तर उपाशी, नाही तर तुपाशी भेटलं तर, असं त्यांचं जीवन होतं. एक दिवशी काय झालं, काशीमध्ये अतिशय प्रसिद्ध असे नाही का सद्गुणी ब्राह्मण म्हणजे त्यांचा अधिकार संपन्न ब्राह्मण जे आहेत ना ते काशीमध्ये आले तर तिथलच्या ब्राह्मणांना त्यांनी विचारलं की इथं आम्हाला जेवण्यायोग्य आणि राहण्यायोग्य घर कोणतं आहे म्हणे, ते तुम्ही मला सांगा म्हणे. तर तिथलच्या ब्राह्मणांनी कबीरदासजीचा ॲड्रेस द्या. एवढं कबीरदासजींचं महात्म्य होतं महाराज, एवढं ते प्रसिद्ध होते, एवढे ते लीन होते का त्यांनी म्हणले का तुम्हाला एवढे जर संत वृत्तीचे कबीरदासजी शिवाय कोणी नाही, तुम्ही तिथं जा म्हणे, तुमचं तिथं काम आहे. आता हे कबीरदासजीकडे आले महाराज, कबीरदासजीकडे आले आणि त्या दिवशी नेमकी एकादशी होती. आता एकादशी असल्यामुळं ते आपल्यासारखी एकादशी नाही करत महाराज, आपलं फराळ दणकावून आपलं फक्त 15 दिवसानं बदलून खाणं आहे महाराज. मला जर कोणी विचारलं तू एकादशी करतो का, आपण नाही करत एकादशी. आणि उसळ खाणं का एकादशी आहे का महाराज? उपवास या शब्दाचा अर्थ आहे का उपवासी म्हणजे काही न खाणे. आपण त्याचा उपहास केला महाराज. उपहास, फराळ, केळे, रताळे, चिप्स, काय 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 काय. आणि ते काय आता नवरात्री तुम्हाला सांगू मी, त्या चिप्सवर तुटून पडले, काहीच नाही महाराज. मग खायचं तिथं उपवास कशाला करायचा? उपवास या शब्दाचा अनर्थ केला महाराज, उपहास केला लोकांनी. जेच खायला सुरू केलं नवरात्रीत किती संपवलं असेल लोकांनी, त्याची काही गिनती नाही. त्याच्यापेक्षा नाहीच करायचं उपवास. जमतं तर करावं माणसाने, एक दिवस करावं. पण त्यांचं निरंकार होतं महाराज. ते घरी जरी आले कोणी पाहुणे तरी ते त्यांना जेवायला देत नाही. ते स्वतः तर जेवतच नव्हते पण त्यांनाही नाही. त्यांना हात जोडले म्हणे तुम्ही रात्री मुक्कामाला थांबा म्हणे, उद्या सकाळी तुम्ही पारणं सोडून जा म्हणे द्वादशीचं. त्यांना विनवणी केली आणि मग ते थांबले तिथं. आता थांबले तर मग कबीरदासजी म्हणले आपल्या घरात तर राशनचा एक कणसुद्धा नाही म्हणे, तू काय कर म्हणे किराणा दुकानात जा म्हणे आणि तिथून राशन घेऊन ये म्हणे. ह्यांना 6-7 लोकांना पुरेल, आपण उपाशी राहू म्हणे पण ह्यांना जेवण करून देऊ म्हणे. त्यांना नंतर गेले ते राशन मागायला गेले. पहिलीच ह्यांच्यावर फार उधारी होती महाराज. आता राशनवाला काय म्हणला की पहिले जोपर्यंत तुम्ही फिटवत नाही आणि तोपर्यंत तुम्हाला नवीन देत नाही म्हणे. मी निराश झाले महाराज. कमाल महाराज परत आले, कबीरदासजींना म्हणलं की ते देत नाही म्हणे, आपल्याकडून आता संत उपाशी जातील, ह्याच्यापेक्षा मोठा दोष आपल्याला लागणार नाही म्हणे. काय करावं म्हणे? देव जोडे तरी करावा अधर्म. हे बाबा खोटं आहे का? कमालांनी विचारलं कबीरदासजींना. नाही म्हणे, खरं आहे म्हणे. मग म्हणे आपण चोरी करू म्हणे. अरे म्हणे चोरी करायची? हो म्हणे करू म्हणे. आपण जाऊ म्हणे त्या वाण्याच्या दुकानात. रात्री 11 वाजता निघले महाराज. धारदार शस्त्र घेतले कमालांनी, सोबत एक गोल होल केला महाराज भिंतीला. पहिले आपल्यासारख्या सिमेंट भिंती नव्हत्या,
मातीच्या वगैरे होत्या, गोल असा होल केला, त्याच्यातून कमाल महाराजांनी प्रवेश केला मध्ये. कमाल महाराजांनी प्रवेश केला आणि मोजून धान्य घेतलं महाराज. 6 जणांना काय लागतं, गूळ केवढं लागतं, ज्वारी केवढी लागते, हे केवढं लागतं, ते सगळं असं मोजलं, बॅगमध्ये भरलं. बॅग बाहेर कबीरदासजींकडे दिली आणि कबीरदासजींना म्हणाले की म्हणे दुकानदाराला जागा करून येतो. आता कोण चोर दुकानदाराला जागा करतो चोरी केल्यावर? पण कमाल महाराज काय म्हणले कबीरदासजींना, म्हणे आपण जर याला जागा केलं नाही, आपण हे भगदाड पाडून ठेवलं म्हणे एवढं मोठं इथं खोल, त्याच्यातून जर दुसरा कोणी आला आणि ह्याचं दुकान जर साफ केलं तर आपल्याला त्याचा दोष लागल. आणि आपण हे मोजून घेतलंय म्हणे सर्व बाबा, आपण ह्याचे पैसे आज न उद्या त्यांना देणार आहे. आपण जरी चोरी करतोय तरी त्याला उद्या हे आपण सांगणारच आहे की मी आणलंय वर राशन. ही तात्पुरती जरी तुम्हाला चोरी वाटत असेल तरी ही चोरी नाही, आपण त्यांना मोजून दिलंय आणि आपण त्यांना उद्या ते सगळं करणार आहे. आपण जेव्हा पैसे येईल त्यांना देऊन टाकू. कबीरदासजींना पटली आयडिया. त्यांनी ते बाहेर तर दिलंच होतं राशन आणि आवाज लावला दुकानदाराला. अहो दुकानदार, अरे झोपताय म्हणे, चोरं बिरं फिरतात म्हणे, अरे लक्ष द्या दुकानावर. आता तेवढ्या आवाजानं दुकानदार थोडा खडबडला महाराज. खडबडला तर कमाल महाराजांना वाटलं आपलं काम झालं, जागृत झाले, आता निघू म्हणे आपण. खड्ड्यातून गेले महाराज, हात बाहेर काढले, धड बाहेर काढलं, पण पाय जे आहेत ना मागं राहिले. तोपर्यंत दुकानदारांनी पकडले महाराज. पाय पकडले, इकडून कबीरदासजी ओढतायत, इकडून दुकानदार ओढतोयत. आता कमालांनी म्हटलं की बाबा, आता जर ह्यांनी आपल्याला ओळखलं, यांनी आपल्याला पकडलं तर आपली बदनामी होईल की कबीरदासजींच्या मुलानं कबीरदासजींनी चोरी केली म्हणून. आणि ते आपल्याकडे जे आलेले ब्राह्मण आहेत ते आपल्याकडून विनमुख जातील म्हणे निघून, आणि आपल्याला किती मोठा दोष लागल म्हणे. बाबा तुम्ही मला 5 वर्षाचा असताना एक सांगितलं होतं की संताची पायी वेचावे शरीर, सांगत असे कबीर कमालासी. म्हणे ती वेळ बाबा आज आली म्हणे, संतांच्या पायावर आपलं शरीर देण्याची आज वेळ आली म्हणे. मी तुम्हाला काय म्हणतो, फक्त व्यवस्थित ऐका म्हणे, मी माझा शिरच्छेद करून तुमच्याकडे देणार आहे म्हणे. तुम्ही हा व्यवस्थित घरी न्या. आईला म्हणायचं का रडायचं नाही, ते जोपर्यंत जेवण करून जात नाही तोपर्यंत रडायचं नाही, वरती ठेवून द्यायचं शिर, नंतर तुम्हाला काय बोबाटा करायचं ते करा, असं पूर्ण सांगितलं. महाराज जे धारधार शस्त्र आणलं होतं स्वतःच्या हाताने शिर काढलं. कमालानी शिर खंडोनी काढेले आणि संत मानविले तया जगी. स्वतः शिर कापलं, वडिलांच्या हातात दिलं महाराज. वडील तसंच शिर घेऊन कबीरदासजी आले घरी आणि आईला म्हटलं मला माहिती आहे आता तुझ्यावर हा प्रसंग आलेला आहे, पण आता रडायची वेळ नाही म्हणे, तुला माझी शपथ आहे म्हणे, जे आपले 6 जण आलेले आहेत म्हणे त्यांना आपल्याला जेवू घालायचं आहे आणि त्यांना रवाना केल्यावर तू रड. असं करून त्यांना ते शिर हातात दिलं. शिर त्यांनी ते तिथं शिक्यावर ठेवलं महाराज. ब्राह्मी मुहूर्तावर आई उठल्या, त्या कबीरदासजीच्या ज्या पत्नी होत्या त्या उठल्या. त्यांनी सर्व शिदा बनवला महाराज, स्वयंपाक बनवलं. ह्यांनी व्यवस्थित पारणं सोडलं. आता हे निघायला लागले, तोपर्यंत इकडं बोबाटा झाला होता सकाळी की अशी धाडसी आपल्याकडं चोरी झाली की ओळख पटू नये म्हणून साथीदारानं मुंडकं उडून नेलं म्हणे. तसं अशी धाडसी चोरी पुन्हा होऊ नये म्हणून गावाने तात्काळ ते शिर नाही, ते जे धड आहे ते सुळावर देऊन टाका म्हणे. ह्या सुळाला ह्याची शिक्षा ह्याला धडाला सुद्धा झाली पाहिजे म्हणे, म्हणजे त्याला साथीदाराला कळलं म्हणे की असं करायचं नाही म्हणून. एवढा तो कठोर न्याय झाल्यानंतर ते ते जे शरीर आहे ते धड ते सुळावर देण्यात आलं महाराज. आणि तोपर्यंत हे पारणं सोडून निघले होते. आता जे पारणं सोडून निघले तर ब्राह्मण तिथून जायला लागले, तर ह्यांनी हात अशी वर केले महाराज त्या धडनं. तर ते ब्राह्मण अचंबित झाले, म्हणे महाराज हा पाय पडतोय म्हणे, कोण आहे म्हणे. मग कबीरदासजींचे डोळे भरून आले महाराज. म्हणे हा माझाच मुलगा आहे म्हणे, असं काल घटना घडली म्हणे, तुम्ही उपाशी जाऊ नये म्हणून त्यांना असं केलं. ते शिर आणा म्हणे, मी जोडून तुम्हाला जिवंत करून देतो म्हणे तुमचा मुलगा, अजून त्याच्यात प्राण आहेत म्हणे. मग ते शिर गेले, तोपर्यंत आईनं ते शिक्यावरचं शिर खाली टाकलं होतं. अरे कमाला म्हणे, एवढा मोठा झाला म्हणेस की आईचं एवढं नाव केलंस तू म्हणे. आणि तो जो तेव्हा एक दोहा लिहिलेला आहे कबीरदासजी, जननी जने तो भक्त जने दाता या शूर, नाही तो जननी वांज भली काहे गवायनो. जननी आईनं असं मूल घडवायला पाहिजे, एक तर भक्त, एक तर दाता, नाही तर शूर, नाहीतर मग जननी वांज भली काहे गवायनो. आमचे परमपूज्य भक्तराज महाराज जे होते आजोबा, त्यांचे जे गुरु होते परमपूज्य श्री कृष्णदासजी लोहिया महाराज, ते कीर्तनातून सांगायचे महाराज की एक तर लग्न होऊ नये, लग्न झालं तर बायको मरून जावं, बायको बेली नाही जिवंत राहिली तर मुलं बाळ होऊ नये, मुलं बाळ जर झाले तर ते मरून जा, आणि जगलाच तर हरिभक्त व्हावा. विठाला 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 विठाला. म्हणजे आपण आपल्या मुलाला हरिभक्त करायला पाहिजे, आपण आपल्या मुलात हे संस्कार घालायला पाहिजे. ABCD गरजेची आहे ना, मी नाही म्हणत नाही, शिक्षण हे गरजेचं आहे, काळाची गरज आहे, पैसे कमवण्याकरता शिक्षण लागतं, करायलाच पाहिजे.
पण पोरांना ज्ञानेश्वरी सुद्धा सांगायला पाहिजे, पोरांना गाथा सुद्धा सांगायला पाहिजे. किती तळमळीनं माऊलीनं लिहिलेलं आहे. 725 वर्ष अगोदर तुमच्यासाठी ठेवा लिहिलेला आहे. आज त्याच्यातल्या गोष्टी सुद्धा लागू होतात आपल्या जीवनावर. म्हणजे तेव्हाचं लिखाण आज लागू होतं महाराज. एवढं पवित्र ते लिखाण आहे. गाथाही तसाच आहे. तुम्ही मुलांना दाखवायला पाहिजे, कमी वयात दाखवा, जेणेकरून त्यांना ती गोडी निर्माण होईल. थोडीशी गोडी निर्माण करा. आणि एकदा जर तुम्ही त्यांचा हात धरला ना, ज्ञानेश्वरी गाथाचा हात धरला, तर तुकोबारायण ज्ञानेश्वर महाराज तुमचा हात सोडत नाही महाराज. असं ते पवित्र ग्रंथ आहेत. म्हणून आपल्या मुलाला थोडं का होईना त्याचं ज्ञान सुद्धा तुम्ही द्यायला पाहिजे. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. कबीरदासजी तिथं आले, शीर घेतलं. आईला म्हणले, त्या पत्नीला म्हणले, चल म्हणे, रडत बसण्याची वेळ नाही म्हणे, आपल्याला ते गुरूंकडे घेऊन जायचं म्हणे, संतांकडं. शीर घेऊन गेले महाराज. शीर बसवलं. जिवंत झाले कमाल महाराज. म्हणजे काय झालं होतं, एखाद्याचं जर घरी मुलगा मेला एकुलता एक, तर काय होतं महाराज, दुःख होतं. पण दुःखाचं सुद्धा सुखात रूपांतर करण्याची ताकद संतात आहे महाराज. म्हणून शिमग्याचं सुद्धा रूपांतर करतात, दसऱ्याची सुद्धा दिवाळी करतात. आणि असं झाल्यानंतर काय होतं, अभंगाच्या दुसऱ्याच्या आमुप जोडिल्या पुण्याची राशी, आमुप जोडिल्या पुण्याची राशी, आमुप जोडिल्या पुण्याची राशी, आमुप जोडिल्या पुण्याची राशी. हे आमुप जोडिल्या पुण्याची राशी, आमुप जोडिल्या पुण्याची राशी, आमुप जोडिल्या पुण्याची राशी, आमुप जोडिल्या पुण्याची राशी. पार त्या सुखासी नाही लेखा, पार त्या सुखासी नाही लेखा, आमुप जोडिल्या पुण्याची राशी, आमुप जोडिल्या पुण्याची राशी. पार त्या सुखासी नाही लेखा, पार त्या सुखासी नाही लेखा, आमुप जोडिल्या पुण्याची राशी, आमुप जोडिल्या पुण्याची राशी. अमूप जोडिल्या पुण्याची राशी, पार त्या सुखासी नाही लेखा. ते सुख जे आहे ना, समुद्राचं पेन जरी केलं आपण, शाई जरी केली आणि पृथ्वीचं कागद जरी केलं तरी लिहिता येत नाही महाराज. संतांकडून एवढं सुख भेटतं आपल्याला, एवढं पुण्य. सुख अनुपम्य संताचे चरणी, सुख अनुपम्य संताचे चरणी, सुखामुपाम्य संताचे परती, सुखामुपाम्य संतांचे परती, सुख अनुपम्य संताचे चरणी, सुख अनुपम्य संताचे चरणी, सुखामुपाम्य संतांचे परती, सुखामुपाम्य संतांचे परती. प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदतासे, प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदतासे, तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली, तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली. प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदतासे, प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदतासे, तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली, तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली. अतिशय सुंदर प्रमाण. पण आता मी तुम्हाला पहिलेच बोललो की माझा अभ्यास नाही एवढा, कारण की हे तुमचं फार अभ्यासी, तुम्ही फार जुने भजनी आहे, त्याच्यामुळं ते तुम्हाला जमतं. पण मला अजून मी 100% पण पुढच्या वर्षी पाठ करून येणार. ढाला ढाला विठ्ठला 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 विठ्ठला. तर सुखरूप ऐसे
तुझे कोण सांगान, माझ्या पांडुरंगा सारी खाते. भगवंताच्या ठिकाणी सुखरूपता तर आहेच, पण संतांच्या ठिकाणी सुद्धा आहे. फक्त भगवान आणि संत हे दोनच असे ठिकाण आहेत का त्यांच्याकडे तुम्हाला सुख भेटेल. आपण जर या प्रापंचिक सुखाला जर सुख म्हणतं तर हे सुख नाही आहे महाराज, हे फक्त मृगजळ आहे. तुम्हाला पाणी जसं उन्हात तुम्हाला मृगजळ दिसतं तहान लागल्यावर, तसं आहे महाराज, हे सुख नाही आहे. आणि तेवी विषयाचे जे सुख, विषयामुळे जे आहे ना आपल्याला हे सुख वाटतं, हे विषय भोगा म्हणून तेवी विषयाचे जे सुख ते केवळ परम दुःख. परी काय की जे मूर्ख न सेविता नसरे, माऊलीने त्यांना मूर्ख म्हटलेलं आहे महाराज. विषयात जर तुम्हाला सुख वाटत असेल तर त्यांच्या एवढं मूर्ख कोणी नाही. आणि म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी आणि ऐकी जेल कौनाची श्रवणी, कैची सुखनिद्रा अंथरुणी इंगळाच्या अंथरुणावर तुम्ही पडलेले. तुम्ही कोणाची सुखाची कहाणी जर तुम्ही ऐकताय, काही तथ्य नाही त्या गोष्टीत. कारण की माऊलीच्या ह्याच्यात त्याला 0 मार्क आहेत. तुम्ही जर सुखाच्या गोष्टी करताय, भापर कथा सोडतात, त्याच्यात काहीच नाही. तो तुम्ही कितीही सुखी माणूस दिसू द्या, कितीही आईटबाज दिसू द्या, कितीही पैशावाला दिसू द्या, तिकडे जाऊन बसा, 15 मिनिटानंतर तो तुम्हाला दुःख सांगायला सुरू करतो. फार तर फार 15 मिनटं पढाया करेल तो, नंतर म्हणाला अरे यार लेकरच नाही आहे, असंच नाही, ते काट्ट खराब निघलं, हे असं निघलं, एवढी इस्टेट करून ठेवली. काही ना काही त्याला दुःख आहे महाराज. कारण की तुम्ही सुखाची त्यांच्याकडून कल्पना सुद्धा करूच नाही. कारण की ह्याला भगवंतानी अनित्यम असुखम म्हणलेलं आहे ह्या लोकाला. हे असुख आहे तर ह्याच्यात सुखाची कुठं प्राप्तीची आपण यात किंचितही सुद्धा आपल्याला अपेक्षा करण्याचं काम नाही. पण संतांच्या ठिकाणी ते आहे. संत तुम्हाला सुखरूप करतात महाराज. कारण की संतांना ती मुभा दिलेली आहे भगवंतानी की तुम्ही यांना सुखरूप करू शकता. म्हणून आपण संतांच्या शरण जायला पाहिजे. आपल्याला जर पुण्य करायचं असेल, आता तुम्ही पुण्य वगैरे जोडतात, अनेक चांगले चांगले कर्म करतात, अनेक परमार्थमध्ये सुद्धा लोक आहेत, पण ते पुण्याचं फळ काय? त्रैविद्या माम सोमपाप पूत पापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतीम प्रार्थयन्ते ते पुण्यमा साध्य सुरेंद्र लोक मश्नंती दिव्यांती देव भोगान. आता तुम्हाला इंद्रलोक स्वर्गलोक वगैरे भोगायला भेटतील, पण ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम शिन्ने पुण्य मर्त्य लोकम विशंती. परत मृत्यू लोकात यावं लागतं. ते भोग आहे महाराज. तुम्हाला जरी पुण्य वाटत असेल तरी ते भोग आहे. आणि असंही एक पुण्य आहे ज्यानं मोक्ष प्राप्ती होते, पण ते मोक्ष सुद्धा यांच्यासमोर ठेंगणं वाटतं. असं रामायणामध्ये उल्लेख आहे. तात स्वर्ग अपवर्ग सुख धैर्य तुला एकं तुलनताही सकल मिली जो सुखल वसत संग सियावर रामचंद्र पद जय शरण. बोलो जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, बोलो जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, बोलो जय सिया राम. तर असं एक रामायणामध्ये एक चोपाई आलेली, अतिशय सुंदर अशी चोपाई, की जेव्हा लंकिनीचा आणि मारुतीरायांचा संवाद झाला ना, की लंकिनी जी आहे ना, हे ब्रह्मदेवानी पाठवली होती. जेव्हा रावणाला वर दिला होता ना, तेव्हा लंकिनी सुद्धा त्याच क्षणाला पाठवलं होतं की इथं लंकेची तू रक्षा कर. आणि लंकिनीनं तेव्हा विचारलं होतं की माझी मर्यादा कितीपर्यंत आहे, माझी ही सेवा करण्याची इथं मला किती दिवस पहारा द्यावा लागेल म्हणे, माझी कधी अवधी संपल म्हणे. तर ब्रह्मदेव त्यांना म्हणले होते की एक राम भक्त तुम्हाला येऊन भेटतील आणि तुम्हाला एक मुष्टी प्रहार करतील म्हणे जोरात, आणि तुम्ही अर्ध मेले होताल म्हणे. तेव्हा समजायचं का रावण सुद्धा संपणार आहे, तुमचंही उरकून घ्यायचं इथून आता, तर तुम्ही पण निघून जायचं. तर ते तसे मला ब्रह्मदेव म्हणले होते म्हणे. आणि तो दिवस आज आला म्हणे. तुम्ही मुष्टी प्रहार केलं. आणि ते त्यांनी जो दोहा म्हणलेला आहे तो लंकिनीने म्हणलेला आहे की तात स्वर्ग अपवर्ग सुख. म्हणजे तात म्हणजे मोठ्या माणसाला आपण जसं म्हणतो वडीलधाऱ्या माणसाला, तो म्हणून तात असा शब्द आलेला आहे. तात स्वर्ग अपवर्ग सुख, स्वर्गाचं सुख. अपवर्ग म्हणजे मोक्ष. धैर्य तुला एकांग, एका तुलाच जरी ते धरलं, आणि तुलन ताही सकल मिली जो सुख लवसत संग. म्हणजे ह्या एका क्षणाची हे सुख बरोबरी करू शकत नाही. म्हणजे जे मारुतीरायांसोबत त्यांचा जो तेवढा संवाद आहे ना, तेवढं त्यांना जे दर्शन झालं, तेवढ्यात त्यांना हे वाटलं की तुमच्यासारखे राम भक्तांचं मला दर्शन झालं, ह्याच्यापेक्षा तर मोक्षाचं सुखही नको, स्वर्गाचंही सुख नको. म्हणून असं जे सुख होतं, आणि असं आपल्याला एकदा सुख आपल्या जीवनात झालं, संत भेटीनं झालं, आपला जर सगळा कचरा निघून गेला महाराज, आपल्यात स्वच्छता आली, आपली दुरुस्ती झाली, आपली दिवाळी झाली, तर मग तो दिवस कसा होतो? अभंगाच्या 3ऱ्या चरणात. धन्य दिवस आजी झाला सोनिया, धन्य दिवस आजी झाला सोनिया, धन्य दिवस आजी झाला सोनियाचा, धन्य दिवस आजी झाला सोनियाचा, धन्य दिवस आजी झाला सोनियाचा,
धन्य दिवस आजी झाला सोनियाचा धन्य दिवस आजी झाला सोनियाचा धन्य दिवस आजी झाला सोनियाचा पिकली हे वाचा राम नामे पिकली हे वाचा राम नामे आमुप जोडिला पुण्याची आराची आमुप जोडिला पुण्याची आराची पिकली हे वाचा राम नामे पिकली हे वाचा राम नामे आमुप जोडिल्या पुण्याची आरासे आमुप जोडिल्या पुण्याची आरासे अतिशय सुंदर बरं का. धन्य दिवस आजी झाला सोनियाचा पिकली हे वाचा राम नामे. राम नामाचं पीक आपल्या आयुष्यात लागतं महाराज. आणि असं पीक महाराज की त्याला काय विचारता, असं देखिता डोळा बैसिला म्हणे, असं पीक आपल्या ह्याच्यात लागतं आणि धन्य होतो महाराज दिवस. आणि आपलं पूर्ण जीवन धन्य होतं महाराज. दिवस काय, संत भेटीनं दिवस नाही तर पूर्ण जीवन आपलं धन्य होतं. असं संतांच्या भेटीचं महात्म्य आहे. संतांनी जर काही जरी सांगितलं, आपण त्याच्यावर विश्वास ठेवला, आपण जर पूर्ण भावाने त्याच्यावर विश्वास ठेवला तर भगवान प्रभू तुम्हाला दर्शन देतात महाराज. ही आपली कथा रामायणामध्ये आलेली आहे की फक्त संतांच्या शब्दावर विश्वास ठेवा, ते तुमचं दिवस एक दिवशी धन्य करतात. आणि ही शबरीची कथा तुम्हाला सांगून जाईल. सगळ्यांना माहिती आहे, सर्व इथं सर्वश्रुत श्रोते आहेत, सगळ्यांनी रामायण पाहिलेलं आहे, वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे. शबरी माता जेव्हा पण तुम्हाला मी थोडं नवीन त्याच्यात सांगतो की 5 वर्षाच्या शबरी माता होत्या आणि 5 वर्षाच्या असताना त्यांचं लग्न ठरलं आणि त्या प्राण्यांसोबत खेळायच्या. भिल्ले समाजात अतिशय नीच कुळात त्या जन्माला आल्या होत्या. तिथं ससे राहायचे, त्यांच्याकडे हरिण राहायचे, पण ते कशा करता राहायचे, मारून त्यांना कापून खाणे करता. हे त्यांना माहिती नव्हतं शबरी मातेला. 5 वर्षाचे होते, त्यांच्यासोबत खेळायचं. 5 वर्ष त्यांचं लग्न ठरलं आणि शबरी मातेनं लग्न ठरल्यानंतर असं समजलं हे सगळे जे प्राणी आपण त्यांच्यासोबत खेळतोय त्यांना हे मारून टाकणार आहे ना, आपली मेजवानी करणार आहे लग्नाची. तशाच उठल्या महाराज शबरी माता. रात्रीत पळ काढला आणि मातंग ऋषीच्या आश्रमात येऊन थांबले आणि मातंग ऋषीची सेवा केली महाराज. निस्वार्थपणे सेवा 16 वर्षाच्या होईपर्यंत. किती 5 ते 16 11 वर्ष सेवा केली महाराज. मातंग ऋषींना जेव्हा निजधामाला जायचं होतं तेव्हा ते सांगून गेले की प्रभू श्रीरामचंद्र तुला एक दिवशी भेट देतील म्हणे. काय म्हटले, एक दिवशी भेट देतील. काहीच नाही, कोणता दिवस, काय दिवस, काहीच सांगितलं नाही. विश्वास ठेवला महाराज. संतांच्या शब्दावर विश्वास ठेवा. संत जर म्हणले तुमचं उद्धार होऊन जाईल, 100% होणार. तुमचं कल्याण होऊन जाईल, ते होणार. फक्त त्याच्यावर अविश्वास पायी हा माझा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास गातीये पायी हा माझा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास भावेदास झालो त्यांचा सर्व भावेदास झालो त्यांचा त्याची माझे हित करीती सकळ त्याची माझे हित करीती सकळ लाज झाला त्यांचा सर्व भावेदास झाला त्याची माझे हित करीती सकळ त्याची माझे हित करीती सकळ
ये पायी हा माझा विश्वास, तेची माझे हित करीती सकळ. आपलं हित संत करतात, त्याच्यामुळं आपण फार कीर्तनन, फार प्रवचनन, फार कथा ऐकण्यात काही मजा नाही. आपण त्याच्यातून बोध किती घेतो, आपण किती विश्वास ठेवतो कोणावर. कारण की धर्मराज जे होते ना, त्यांना शिकायला जेव्हा पाठवलं होतं तर फक्त सत्यम ब्रूयात एवढंच म्हटले होते गुरुजी, उठून उभे राहिले महाराज. पण एवढंच आयुष्यभर झालं तर बस झालं. आपणही तसंच संतांच्या शब्दावर विश्वास ठेवा. काहीतरी आपल्या जीवनात उतरून घ्या, काहीतरी रामनामाची आवड लावून घ्या, काहीतरी आवड लावून घ्या. कथेला लावा, प्रवचन करा, ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, काहीतरी करा. भगवंताला जे आवडेल ते करा. आवडे देवासी ऐका तो प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन. नामाचा उच्चार करा. काही नाही येत ना, राम राम म्हणा, पण करा. संतांवर विश्वास ठेवा. जे संत करून गेले, जे भामरे बाबा करून गेले ते करा. त्यांनी काही वेगळं काही कसरत केलेली नाही महाराज उद्धार करता. आपण त्यांची पुण्यतिथी साजरी करतोय, 19 वर्ष झाले आज. त्यांनी काही वेगळी कसरत केली का उद्धारा करता? त्यांनी फक्त भगवंताचं नाव घेतलं का? त्यांनी फार येणे दिलेत का? कुठं तीर्थाला गेलेत का? तिकडून इकडं आले का? इकडून तिकडे गेले? तीर्थ करावं ना, पण शरीरात बळ असेल तर. आपल्या शरीरात बळ नाही, उगा जर्नी म्हणून करावं. त्याच्याकरता फक्त राम घ्या. त्याच्यात तुम्हाला सगळे तीर्थ तुमच्या पायाजवळ येतात. एवढं त्या नामात शक्ती आहे. फक्त तुम्ही घ्या, फक्त संतांच्या शब्दावर विश्वास ठेवा. संत म्हणतायत ना नाम घ्या, नाम घ्या. तुमचं 100% त्याच्यात उद्धार होणार. आणि असे जे संत आहेत आपलं उद्धार करतात. शबरी मातेचं केलं महाराज. आले महाराज भेटायला, पूर्ण अश्रूनं चरण धुतले शबरी मातेला रामप्रभूंचे. आला तो दिवस आनंदाचा. आणि भगवान श्रीरामचंद्र प्रभू स्वतः आले महाराज, स्वतः आले. 9वीदा भक्ती सांगितली शबरी मातेला. एवढा अधिकार झाला महाराज. फक्त काय केलं? काही शिकलेलं नव्हतं, काही नव्हतं. 96 वर्षाच्या शबरी माता झाले. 80 वर्ष त्यांनी प्रतीक्षा केली. आपलं प्रतीक्षेचं तुम्हाला सांगतो धोरण मी. एक माणूस होता आणि अतिशय जीवनानं निराश असा झाला आणि थकून एका दगडावर बसला जाऊन. म्हणे काय, म्हणे देवा काय जीवन दिलं म्हणे तुम्हाला, काय दरिद्री अवस्था म्हणे माझी, खायला भाकरी नाही तर कशाला काही नाही, काही लोक नुसते फडफड बोलतात म्हणे, काय तू जीवन दिलं म्हणे, याच्यापेक्षा संपवलेलं बरं. पण मग देवाला त्याची दया आली. त्यानं करून आर्त भावानं बोलला. देवाला वाटलं याचं काहीतरी उपकार, काम चांगलं करावं, याचं काहीतरी चांगलं करून जावं आपण. आकाशवाणी झाली. म्हणे तुझ्या दगडावर बसलेला आहे ना, असं चांगलं मोठं दगड होतं महाराज, दगडावर बसलं, त्या दगडावर बसलेला आहे म्हणे. फक्त त्या दगडावर 24 तास असं म्हणे की हा दगड सोन्याचा हो, दगड सोन्याचा हो, एवढंच म्हणायचं म्हणे. तो सोन्याचा होऊन जाईल. आकाशवाणी झाली. मग तू सुखानं त्याचे ते सोन्याचे तुकडे कर, काय करायचं ते कर. आता ह्या माणसानं सुरू केलं, दगड सोन्याचा हो. हात जोडले महाराज विश्वासानं, वा वा म्हणे आपलं भगवंतानी काम केलं. दगड सोन्याचा हो. 6 तास झाले महाराज, 8 तास झाले. हा पाहायला लागेल खाली काही पिवळं होतंय का थोडंफार, काय आपण 8 तास झाले म्हणे. दगड सोन्याचा हो, दगड सोन्याचा हो चालू आहे. 8 तास झाले, 10 तास झाले, 12 तास झाले महाराज. कुठं कावीळसारखं सुद्धा थोडे लक्षण दिसायला, त्याने थोडं पिवळं पडायला तयार नाही. यार काय आकाशाने काही फालतू फुकटचीच नव्हती, काही लक्ष देईना. अविश्वास महाराज. विश्वास ठेवा. 12 तासानंतर विश्वास डगमगला. 18 तास झाले, दगड सोन्याचा हो. 23 तास झाले, काहीच फरक दिसायला त्यांनी, तसंच काळकुट. म्हणे अरे फसवेगिरी झाली. म्हणे नाही सोन्याचं तर पितळाचं तरी हो, नाही सोन्याचं झालं ना महाराज पितळाचं 1 तासानंतर. मग दम निघत नाही माणसाला. फक्त आपण भगवंतावर विश्वास ठेवा, संतांच्या शब्दावर विश्वास ठेवा. संत हेच भगवंत आहेत महाराज. त्यांनीच त्यांना पाठवलेलं आहे. त्यांना एवढ्या लोकांकडे लक्ष द्यायला वेळ नाही भगवंताला, म्हणून त्यांनी संतांना आपल्यामध्ये पाठवलं का ते भगवत स्वरूप आहेत आपल्याकडं. आणि त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवा. आणि अशा संतांच्या ठिकाणी आपण जीव जरी आपला दिला तरी कमी आहे. अभंगाच्या तुका म्हणे काय होऊ उतराई, तुका म्हणे काय होऊ उतराई, तुका म्हणे काय होत राई, तुका म्हणे काय होत राई. जीव ठेवू पाये संताची, जीव ठेवू पाये संताची, अमुप जोडीन पुण्याची आराधी, अमुप जोडीन पुण्याची आराधी. जीव ठेवू पायी संताची, जीव ठेवू पायी संताची, अमुप जोडीला पुण्याची आराधी, अमुक जोडीला पुण्याची आराधी. पार त्या सुखाची नाही लेखा, पार त्या सुखाची
नाही लेखा पारत्या सुखाची नाही लेखा अमुप जोडीला पुण्याची आरावी अमुप जोडीला पुण्याची आरावी पारच्या सुखाची नाही लेखा आदी नाही लेखा अमुप जोडीला पुण्याची आरावी अमुप जोडीला पुण्याची आरावी तुका म्हणे काय होत राई जीव ठेवू पायी संताची सर्वात आवडती वस्तू जी आपली ते जीव आहे महाराज. आणि तुम्हाला जर पटत नसेल तर एक अकबर बिरबलांची कथा सांगतो मी तुम्हाला की अकबर बादशाहांना नाही का असे नवीन नवीन प्रश्न विचारत फार छंद होता महाराज. त्यांनी ते 9 वगैरे ते सगळे असे ठेवलेले होते 9 ते पूर्ण ते त्याला उत्तर देणारे असे हुशार लोक त्यांनी ते बसवले होते आणि त्याच्यातच बिरबलसुद्धा होते. त्यांनी एक प्रश्न विचारला सर्वात आपल्याला आपल्या जवळची वस्तू कोणती आपल्याला सर्वात आवडणारी वस्तू कोणती. सर्वांनी वेगवेगळे दिले. आम्हाला राजा तुम्ही आवडतात म्हणे. कोणी म्हणलं आम्हाला राज्य आवडतं कोणी म्हणलं आम्हाला घर आवडतं कोणी म्हणलं बायको आवडते कोणी म्हणतं पोरं आवडतं कोणी कुत्रे म्हणायला लागलं महाराज आवडतं. कुत्रेसुद्धा बऱ्याच लोकांना आवडतात महाराज. तुम्ही सकाळी संध्याकाळी तुम्हाला विश्वास नसेल तर बघा कुत्रे घेऊन फिरतात कुत्रे. काय अवस्था झाली महाराज. कुत्र्यावर लोक जीव लावायला लागले. कुत्र्याचे वाढदिवस साजरे करायला लागले महाराज. फार आपण कलियुगाच्या फार वाईट ह्याच्यात आहे आणि ह्याच्यात आपल्याला फार सुकृतानं हा नरदेह भेटला आणि चांगल्या संगती भेटल्या चांगलं परिवार भेटला चांगलं घराणं भेटलं आणि उद्धाराचं असं गोल्डन चान्स आहे महाराज. 84 लाख योनी जरी फिरून आपण येतो तरी मी एक महाराजांच्या मुखातून ऐकलं का 4 कोटी वर्ष त्याला लागतात. 84 लाख तुम्हाला छोटा आकडा वाटत असेल ना तर 4 कोटी वर्ष त्याला फिरायला लागतात 84 लाख योनांना. मग एवढं तुम्हाला जर फिरायचं नसेल आणि तुम्हाला जर ह्या संधीचं सोनं करायचं असेल तर भगवत भजनाला लागा. कोणावरही प्रेम करू नका आलतू फालतूवर भगवंतावर करा. कारण की आपण हे प्रेम करतच आलेलो आहे 84 लाख योनामध्ये विषय भोगत आलो महाराज. आणि तेच जर ह्या जन्मात केलं तर काय उपयोग आहे तुम्ही सांगा. जर चष्मा बनवला आहे आपण डोळ्यावर आपण ठेवला आहे आपल्याला पाहण्यासाठी तो आपण इथं लावून ठेवला तर काय उपयोग आहे. तसं मनुष्य देह वाया जाईल तुमचं जर तुम्ही नुसतेच वाढत गेले विषय भोग घेत गेले खाय पिये मजे झोपले मेले आणि उपजले मेले आयसे किती असं नाथ महाराजांनी सांगितलं. काहीच उपयोग नाही महाराज त्याचा. त्याच्यामुळं प्रेम कोणावर करायचं ते पण लक्षात घ्या की प्रेम आपण भगवंतावर लावला पाहिजे महाराज. आणि तसं आहे अकबरने विचारलं प्रश्न की कोणावर असतं सगळ्यात जास्त प्रेम तर बिरबल शांत बसले होते आणि अकबर बादशाला ती खटकली गोष्ट. म्हणे बिरबल काय चालू आहे म्हणे तुझ्या डोक्यात. म्हणे तुमची आवडती गोष्ट कोणती तो विचार करतोय. म्हणे जीव आपल्याला सगळ्यात जास्त आवडतो म्हणे आपला जीव. म्हणे काही बोलतो का म्हणे तू सिद्ध करून दाखव. सिद्ध करतो म्हणे महाराज. एक हौद बनवला महाराज मोठा असा उंच त्याच्यात एक माकडीने टाकली खाली एक पिल्लासह त्याच्यात नवजात झालेलं पिल्लू तिला त्याच्यात टाकलं आणि पाणी भरायला सुरुवात केली महाराज. माकडीनं पिल्लू उचललं छातीला लावलं महाराज. पाणी यायला लागलं त्याच्या पोटापर्यंत आलं. तिने डोक्याजवळ घेतलं पिल्लू. अकबर म्हणले काही बोलतो म्हणे तिला त्याचं लेकरू आवडतं. तो जो म्हणला होता ते बरोबर आहे म्हणे लेकरावर प्रेम असतं. बघत चला म्हणे महाराज बघत चला पूर्ण कुठं झाला अजून आलं महाराज. तोंडापर्यंत पाणी आलं डोक्यावर घेतलं. गटंगाळ्या खायला लागली माकडीन बालक घेतलं पायाखाली टाकलं महाराज बालकावर उभे. हे असतं महाराज जीवावर माणसाचं सगळ्यात जास्त प्रेम असतं आणि ते जीव जरी आपण संतांच्या पायावर वळवून टाकलं ना तरी त्याची पूर्तता होत नाही महाराज. एवढे संतांचे आपल्यावर उपकार आहेत. म्हणून आपण जे आहे ना संतांच्या ठिकाणी विश्वास ठेवून आणि काय हा शब्द तुकोबाराय वापरतात. तुका म्हणे काय काय हा प्रश्नार्थक सुद्धा आहे आणि अपूर्णत्व दर्शवतो महाराज. हा शब्द अपूर्णत्व दर्शवतो. आता मी एखाद्याला विचारलं तुमचं नाव काय सो अँड सो रामराव वामनराव काही तुम्ही सांगतात पण मी तुम्हाला विचारलं समुद्रात पाणी किती आहे काय सांगावं आता. अपूर्णता आहे महाराज. तुम्ही नाही सांगू शकत पाणी किती आहे. तुम्हाला पटण्यासाठी सांगतो मी आत्ता द्वारकेचा शोध घेतला होता आत्ता मागं 3-4 वर्ष अगोदर जी जलमधली द्वारका आहे ना तर किनाऱ्यावर 600 मैल खोल जावं लागलं. किनाऱ्यावर जो समुद्र 600 मैल खोल आहे त्याची पात्रता किती असेल त्याच्यात पाणी किती असेल नाही सांगू शकत आपण. काय सांगावं तिथं शब्द अपुरे पडतात महाराज. जिथं काय वानू आता न पुरे हे मानी आणि मस्तक चरणी ठेवीत असे
संत संगतीचे काय सुख. काय हा शब्द अपूर्णता दर्शवतो महाराज. काय सांगणार आहे आपण संतांबद्दल, काय सांगणार आहे. मग चरणी ठेवी जे माथा तेची भले. मग भक्त आपण चरणावर डोकं ठेवू शकतो महाराज. आणि असं आपण जर केलं तर आपल्याला निश्चितच आपला दसरा ते काढतात आणि आपल्या दसऱ्याचं दिवाळीत रूपांतर करतात. म्हणजे आजचा जो सण आहे ना खरा, तो सार्थकी लागतो. नुसते आपट्याचे पानं वाटून दुसऱ्यांना शुभेच्छा देऊन हा सण साजरा होत नाही महाराज. आपण जर आपल्यात काही परिवर्तन केलं, आपला मोह घातला, आपली वासना जर निमाली, तर या दसऱ्याला काही अर्थ आहे. नाही तर असे किती आले आणि किती दसरे गेले महाराज आपल्या आयुष्यात, त्याचा उपयोग नाही ना. तुम्ही उपयोग करून घ्या. सण कशा करताय तर आपल्यात परिवर्तन करण्याकरताय. जसं दसऱ्याला आपण झटकून बिटकून नीट करतो, तसं स्वतःला का नाही करत. हा प्रश्न कधी आपण विचारला का स्वतःला, की आपण जसं घराला झटकतोय त्याला सुद्धा स्वच्छतेची गरज आहे निर्जीव असून, तर मग आपण तर चालू आहे ना, आपल्यात भगवंताचा तत्व आहे, मग आपल्याला झटकाझटकीची गरज नाही आहे का. मग दसऱ्याला जर घर साफ करतो तर आपण एकदा तरी ह्याला साफ करा, एकदा ज्ञानेश्वरी वाचा, एकदा गाथा वाचा. अतिशय दुर्मिळ ग्रंथ आहेत महाराज आणि आपल्याला ऐकतेत. आपल्या महाराष्ट्रात आपण जन्माला आलो, आपले संत आपल्या आजूबाजूला आहेत आणि संतांच्या सानिध्यात आपण, आपल्या जवळ नाथ महाराज आहेत, आपण अतिशय सानिध्यात आहे संतांच्या. काहीतरी आपले जन्माचे मागच्या अनेक जन्माचे सुकृत की आपण अशा वातावरणात आहोत की आपल्याला भगवत प्रेम आहे. इथं सप्ते होतात, भगवंताचं भजन होतं, कीर्तन होतं. सगळीकडे जायला जिथं नाही जमत, मी असं म्हणत नाही का संसारात फार काम असतं, पण जिथं जमल तिथं जायला पाहिजे, करायला पाहिजे, नामस्मरण करायला पाहिजे आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यायला पाहिजे. हेच संतांचं सुद्धा हेच सांगणं आहे आणि ह्या अभंगाचं सुद्धा हेच सांगणं आहे. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय ठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय ठोबा 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 रखुमाई, ठोबार, जय जय ठोबा रखुमाई, ठोबार, जय जय ठोबा रखुमाई, जय जय ठोबा रखुमाई, जय जय ठोबा रखुमाई, जय जय ठोबा रखुमाई. यथामती यथावकाश. अभंगाचा भाव सांगण्याचा मी माझ्या तोडक्या मोडक्या शब्दात प्रयत्न केला बरं का. तुकोबारायांचा गाथा, तुकोबारायांचे अभंग असे आहेत महाराज की आत्ता जसं मी सांगितलं की समुद्राची खोली आपल्याला नाही लक्षात येत कुठपर्यंत आहे, तसं महाराजांचे अभंग आहेत महाराज. तुम्ही जर खाली तळावर गेला तर तुम्हाला सुवर्ण भेटतील, हिरे माणिक मोती भेटतील, पण त्याचा अर्थ सापडणार नाही महाराज. एवढं गहन अर्थ तुकोबारायांच्या प्रत्येक लिखाणाचं आहे. त्याच्यामुळे तळमळीनं वाचत जा. एकदा जर तुम्ही तळमळीने एखादा जरी अभंग वाचला ना, एकच अभंग तुमच्या उद्धाराला फार झाला. 4092 वाचायची सुद्धा गरज नाही आणि 9000 ओव्यामधली एक तरी ओवी अनुभवावी ना. फक्त हे काही वाचण्याकरता, बोलण्याकरता, ऐकण्याकरता नाही महाराज, अनुभवा. हे चांगलं वाटतं बोलायला म्हणून नाही, पण तुम्ही स्वतः याचा जीवनात अनुभव घ्या, तुम्हाला नक्की फरक पडेल. आणि मी का बोलतोय हे, कारण की माझ्या स्वतः ती दुरुस्ती झाली आहे महाराज. कारण की मी आता तुम्हाला काय बोलणार आहे, मी उगा कसं आहे, मग मी भावूक होऊन जातो फार म्हणून, पण माझ्याच स्वतःत मी ती दुरुस्ती केलेली आहे. म्हणून तुम्ही सुद्धा करून घ्या, तुमच्या संधीचं सोनं करून घ्या. मलाही कळलं महाराज की हा मनुष्य देह दुर्लभ आहे महाराज, कधी संपल त्याचा नेम नाही महाराज. कारण की आपण जरी म्हणतोय धडधाकट वगैरे, तर आज दिसलेला माणूस उद्या दिसत नाही, कधी कधी रात्रीत खेळून जातो महाराज. मग हे तुम्ही अनिश्चितता समजा संसाराची, भगवंताची अनिश्चितता समजा की तुम्हाला इथं ठेवलंय, आजपर्यंत जीवन ठेवलंय, बर्वे झाले आजीवरी, वाचून आलो येथवरी, आणि ते उरले ते हरी तुम्हा समर्पण. असं समर्पण करा भगवंताच्या ठिकाणी आणि आपलं जीवनाचं कल्याण करून घ्या. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली, ज्ञानराज माऊली. हरी बर्वे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूच्या हरी, वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. ते वाचून आलो येथवरी राहिलं होतं माझं, म्हणून तुम्हाला सांगितलं. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. हा बोलेले कुरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज, तुम्ही सिद्ध नाही विचारी राधिकार.